जिल्हा न्यायालय भरती 2023-24 भरती अजून किती दिवस असणार आहे, म्हणजे स्थगिती जी आहे ते किती दिवस राहणार आहे, तसेच कोर्टाची अंतिम सुनावणी किती तारखेला होणार आणि तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत तुम्हाला पाहायला मिळणार, या सर्व गोष्टींची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि तसेच तुमच्यासाठी 1000 जर परत पाहिजे असतील तर काय नेमकं भेटतील की नाही किंवा काय विषय आहे ते देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. जसे की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे, हे जे वकील्स आहेत जे के आहेत ते सुप्रीम कोर्टमधील जी केस चालू आहे जिल्हा न्यायालयाविषयीची त्याला लीड करत आहेत. आणि या जे प्रतीक्षा यादीत विद्यार्थी होते 1700 विद्यार्थी, त्यांच्यासाठी हे जे आहे ते केस लढत आहेत. आणि आता एक केसविषयी आपण लाईव्ह स्टेटस जे आहेत ते अगोदर जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर भरती किती दिवस स्थगिती आहे ते देखील आपण जाणूनच घेऊया. आलेलो आहोत सुप्रीम कोर्ट यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर, ज्या की वेबसाईटवर आपण केसचे लाईव्ह स्टेटस जे आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. तसेच तुमच्या केसचे नेक्स्ट तारीख जी आहे किती आहे, सुनावणी किती तारखेला आहे ते देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता चला तर आपण केसचे स्टेटस जे आहे ते पाहूया. केस नंबर टाकण्यापेक्षा केस डायरी नंबर जर टाकला तर केसचे डिटेल्स जे आहे ते अतिशय लवकर सापडतात. त्यासाठी आपण डायरी नंबर जो आहे तो टाकून घेऊया. डायरी नंबर तुमच्या सर्वांना माहितीच असेल तरी देखील तुम्हाला सांगतो, 22-115 असा डायरी नंबर जो आहे तो असणार आहे केसचा. आणि त्याच्यानंतर खाली कॅप्चा फिल केल्याच्यानंतर लगेचच तुम्हाला त्या केसचे डिटेल्स ज्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता. इथे कॅप्चा आलेला आहे 5-1 म्हणजे मित्रांनो इथे 4 जो आहे तो कॅप्चा आहे. कॅप्चा टाकल्याच्यानंतर आपण लगेच स्टार्ट केल्याच्यानंतर आपण केसविषयी सर्व माहिती जी आहे ती आपण लगेचच जाणून घेऊ शकतो. आता आपण इथे केस डिटेल जे आहे सर्च केलेले आहे आणि केसचे डिटेल्स जे आहे ते समोर आलेले आहेत आपल्यासमोर. इथे केस नंबर तुम्ही पाहू शकता, जो ऑफिशियल केस नंबर आहे तोच आहे. श्रद्धा प्रकाश यांनी केस जी आहे ती फाईल केलेली आहे. म्हणजे जवळपास 1700 स्टुडंट्स आहेत वेटिंग लिस्टवाले 2018चे, त्यांनी ही केस जी आहे ती फाईल केलेली आहे. आणि केस भरपूर विद्यार्थी बोलत होते, सर ही केस अगोदरपासूनच आहे का, तर तसे काही नाही मित्रांनो. यांच्या अगोदर यांची केस यांनी टाकली होती, परंतु ती न्यायालयाने फेटाळल्याच्या नंतर यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अप्लाय केल्याच्यानंतर आता जवळपास 2024ची केस असणार आहे. आणि आता याची सुनावणी जी आहे ती कधी होणार ते देखील आपण जाणून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता स्टेटस जे आहे ते पेंडिंग असले तरी आपण आणखीन डिटेलमध्ये गेल्याच्यानंतर खाली तुम्हाला अशा प्रकारचे ऑफिशियल डिटेल्स जे आहेत ते तुम्ही ते स्क्रीनवर पाहू शकता. हे 1700 विद्यार्थ्यांची जवळपास नावे असणार आहेत येथे. आणि येथे तुम्ही स्टेटस जे आहे ते पाहू शकता पेंडिंग मोशन, म्हणजे सध्या त्यांनी सुप्रीम कोर्टाने जिल्हा न्यायालय भरतीवर स्टे दिलेला आहे आणि त्या स्टेमुळे ही केस देखील पेंडिंग आहे. आणि आता भरपूर विद्यार्थी विचारले, सर स्टे जो आहे तो किती दिवसाचा आहे, तर ते देखील मित्रांनो तुम्हाला मी सांगतो. स्टे जो आहे असणार आहे तो जवळपास असणार आहे मित्रांनो 10 आठवड्याचा स्टे ऑफिशियली सुप्रीम कोर्ट यांनी दिलेला आहे. 10 आठवडे म्हणजे मित्रांनो जवळपास हे केस जी आहे ती ऑगस्टपर्यंत चालण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत. 10 आठवड्यात या केसवर मित्रांनो आता एक नवीन सुनावणीची तारीख जी आहे ती लवकर जाहीर होणार. म्हणजे 3 ते 4 दिवसात तुम्हाला सुनावणीची नवीन तारीख जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि ती तारीख आल्याच्यानंतर तेव्हा सुप्रीम कोर्टाने जर निर्णय घेतला की वेटिंग लिस्टवाल्या विद्यार्थ्यांना संधी मिळायलाच पाहिजे किंवा संधी मिळायला नाही पाहिजे असा जर निर्णय घेतला तर त्याच्यानंतर तुमची लगेचच प्रोसेस चालू होईल आणि स्टे देखील हटवून जाणार. परंतु मित्रांनो जर सुप्रीम कोर्टाने तारीख पे तारीख जे आहे, सुप्रीम कोर्टाचे परमनंट तेच आहे तारीख पे तारीख, तसं जर झालं तर तुम्हाला दर 8 दिवसाला नवीन तारीख भेटत राहील. आणि नवीन तारीख भेटल्याच्यानंतर तुम्हाला पुढे ढकलत जवळपास 10 आठवडे जे आहेत ते टाईम वेस्ट केला जाणार आहे. किंवा त्याच्यानंतर तुमचा सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे त्याच्याविषयी आपण आता डायरेक्ट अपडेट जाणून घेऊया. आपण परत आपल्या PDF-कडे येऊया, ज्या की PDF-वर तुम्हाला मी सांगतो समजून. आता सेकंड रिस्पॉन्स शीटविषयी कधी येणार, तर मित्रांनो ऑगस्टमध्ये आता सेकंड रिस्पॉन्स शीट येऊ शकते, कारण की केसची फाईल जी आहे ती तोपर्यंत तर चालणारच आहे. कारण की आता तुम्ही पाहू शकता जवळपास 10 ते 15 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला केसची हिअरिंग झालेली मिळेल. आणि हिअरिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती 3 ते 4 दिवसातच पाहायला मिळेल. तसेच इतरही प्रोसेस असतील, स्वच्छता चाचणी तसेच चापल्यता चाचणी ती देखील तुम्हाला त्याच्यानंतर पाहायला मिळणार आहे. आणि सर्वात राहिला मुद्दा म्हणजे 1000 रुपये जे आहे ते परत भेटतील का, तर मित्रांनो यांनी ऑफिशियल नोटिफिकेशन म्हणजे जाहिरात जी होती जिल्हा न्यायालयाची, त्या जिल्हा न्यायालयात यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की 1000 रुपये जी आहे ती फी कुठल्याही परिस्थितीत परत भेटणार नाही असे यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. परंतु मित्रांनो विद्यार्थ्यांवर अन्यायच होत आहे, कारण की पोलीस भरतीची फी आहे 350 आणि जिल्हा न्यायालयाचे असे पुढे ग्राउंड देखील नसते तरी देखील यांनी फी ठेवलेली आहे 1000. या गोष्टीवर मित्रांनो कोणीतरी बोललेच पाहिजे. यावर तुमचे कमेंटमध्ये मत मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि स्टे ट्यून्ड विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर